कोंडाईबारीच्या पायथ्याशी घनदाट जंगलात नक्की चाललंय काय? चिंचपाडा वनक्षेत्रात सागवान तस्करांचे साम्राज्य, वनविभाग सुस्त। आज संपूर्ण जगभरात पर्यावरणाचे महत्त्व पटवून देण्यासाठी जागतिक पर्यावरण दिन मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे। सरकारी पातळीवर कोट्यावधी रुपये खर्च करून वृक्षारोपणाचे सोंग रचले जात आहे। मात्र दुसरीकडे नवापूर तालुक्यातील नवापूर आणि चिंचपाडा वनक्षेत्रात मात्र याच्या अगदी उलट आणि धक्कादायक चित्र पाहायला मिळते। या भागात मोठ्या प्रमाणावर मौल्यवान वृक्षांची, विशेषतः सागवानी झाडांची सर्रास कत्तल केली जात असून पर्यावरणाचा प्रचंड ऱ्हास होत आहे। या गंभीर प्रकाराकडे वनविभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी पूर्णपणे डोळेझाक केली असल्याने नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे। चिंचपाडा वनक्षेत्रात सध्या शेकडो वनसंपदेची दिवसाढवळ्या लूट सुरू आहे। जंगलातील मौल्यवान सागवान झाडे तोडून त्यांची मोठ्या प्रमाणावर तस्करी केली जात आहे। एकेकाळी हिरवीगार असणारी चिंचपाड्याची जंगले आता हळूहळू बोडकी होऊ लागली आहेत। निसर्गाचा हा अनमोल ठेवा नष्ट होत आल्याने स्थानिक जैवविविधता धोक्यात आली आहे। जंगलांचे रक्षण करण्याची मुख्य जबाबदारी असलेल्या वन विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी मात्र कुंभकर्णी झोपेत आहेत। या तस्करांना स्थानिक पातळीवरून वरदहस्त लाभला असल्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे। वनतस्कर दिवसेंदिवस गब्बर होत चालले आहेत आणि त्यांना गब्बर करण्यामागे वन विभागाच्याच काही भ्रष्ट अधिकाऱ्यांचे हात असण्याची शक्यता नाकारता येत नाही, अशी उघड चर्चा आता तालुक्यात रंगू लागली आहे। या वनतस्करी संदर्भात सातत्याने प्रसार माध्यमांमध्ये पुराव्यांसह बातम्या प्रसिद्ध होत आहेत। मात्र तरीही वन विभागाचे वरिष्ठ अधिकारी कोणतीही ठोस कारवाई करायला धजावत नाहीत। कारवाई न करण्यामागचे अर्थपूर्ण कारण काय, असा सवाल आता सर्वसामान्य जनता विचारत आहे। जागतिक पर्यावरण दिनाचे कार्यक्रम साजरे करणाऱ्या अधिकाऱ्यांना स्वतःच्याच नाकाखाली चाललेली ही जंगलांची कत्तल दिसत नाही का, असा संतप्त प्रश्न पर्यावरण प्रेमींनी उपस्थित केलाय। आता तरी वन विभागाचे वरिष्ठ अधिकारी या गंभीर प्रकरणाची दखल घेऊन चिंचपाडा आणि नवापूर परिसरातील सागवान तस्करांवर कडक कायदेशीर कारवाई करणार की तस्करांना असेच अभय देऊन जंगलांचा सफाया होऊ देणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। चिंचपाडा वनक्षेत्रात सागवानाची थरारक कत्तल। निसर्गाच्या या अमूल्य ठेव्यावर कशा पद्धतीने कुऱ्हाड चालवली जात आहे, याचा थेट ग्राउंड रिपोर्ट केलाय आमच्या नवापूर एक्सप्रेस न्यूजच्या टीमने। अधिकारी झोपेत आणि तस्कर जोमात। जंगलात नेमकं काय चालतंय, पहा आमचा हा विशेष ग्राउंड रिपोर्ट। आपण नवापूर तालुक्यातील चिंचपाडा वनक्षेत्रामध्ये आलेलो आहोत। मागे बघू शकतो आपण मोठा डोंगर आहे आणि महामार्ग आहे मागच्या बाजूला, आणि त्याच्यानंतर आपण इकडे मध्ये आलो शेतामध्ये। आता आपण कोंडाईबारी घाटालगत असलेल्या नवापूर तालुक्यातील चिंचपाडा वन क्षेत्रात आपण प्रवेश करत आहोत। या ठिकाणी जाण्याचा महत्त्वाचा विषय म्हणजे इथं सागवानी झाडाची कत्तल करण्यात आलेली अशी माहिती आपल्याला सूत्रांकडून मिळालेली आहे। नेमकी खरंच कत्तल झालेली आहे का, किती झाडं कापण्यात आलेले आहेत, वन विभाग काय कामगिरी करतं, इथं कशा पद्धतीने वन विभागाची कामगिरी चालते, आपण त्या सविस्तर आढावा आपल्या नवापूर एक्सप्रेसच्या रिपोर्टमध्ये घेणार आहोत। आपण खाली जातो, थोडा उतार आहे आणि थोडंसं जाण्यासाठी थोडा अवघड मार्ग आहे, पण आपण खाली जात आहोत आणि इथं या जंगलामध्ये काय परिस्थिती आहे आपण ती पाहणार आहोत। कशा पद्धतीने वन विभाग जंगलाचं संरक्षण करत आहे आणि कशा पद्धतीने वृक्षारोपण, वृक्ष लागवड, संवर्धन आणि जतन कशा पद्धतीने केलं जात आहे, त्याचा आपण ग्राउंड रिपोर्ट प्रत्यक्ष आपण या जंगलातनं करणार आहोत। आपण नवापूर जंगलामध्ये खैर लाकडाची तूट झाल्याची बातमी पाहिली नवापूर एक्सप्रेसवर। नवापूर वन विभागामध्ये लाकडाची तूट झाली, ती बातमी पाहिल्यानंतर आपण नवापूर तालुक्यातील चिंचपाडा वनक्षेत्रामध्ये आलेलो आहोत। नवापूर तालुक्यातील चौकी या गावाच्या जंगलामध्ये हे जे झाड दिसतंय तुम्हाला, हे सागचं झाड आहे आणि याची नुकताच तोड करण्यात आलेली बघू शकता आपण। या ठिकाणी तोड करून हा लाकूड जो आहे हा नेण्यात आलेला आहे। इथं वृक्षांची कत्तल झाल्याचं दिसून येत आहे। हे सागवानी झाडचं खुंटा आहे तो तुम्हाला दाखवत आहोत। त्यानंतर पुढे देखील अशीच तूट इतर झाडांची देखील झालेली आहे। त्याला
इथं स्थानिक भाषेमध्ये याला दूध कुवडी असं म्हणतात. याचं नाव आपल्याला दूध कुवडी असं स्थानिक भाषेमध्ये म्हणतात. याची खुंट इथे दिसत आहेत. बघू शकता आपण इथं झाडं तोडण्यात आली. कशामुळे तोडण्यात आली, कोणी तोडली आहे हे अजून आपल्याला स्पष्ट झालेलं नाहीये. पण इथं सागवानी झाडाची कत्तल झालेली आपल्याला दिसून येते. तर या जंगलामध्ये अजून पुढे देखील वृक्षाची तोड झाल्याचं आपल्याला बघायचं आहे. किती तूट झालेली आहे. आपण जंगलामध्ये जात आहोत. बरेच इथं खुंट दिसत आहेत बघा. काही जुनी खुंट आहेत, काही नवी खुंट आहेत सागाची. तर पुढे देखील आपण पाहणार आहोत जंगल कशा पद्धतीने तुटतंय आणि वन विभागाने याकडे लक्ष द्यायला पाहिजे. गावाच्या शिवारात हे जंगल आहे. चिंचपाडा वनक्षेत्रामध्ये हे जंगल येत असतं आणि या जंगलामध्ये सागवानी झाडाची तूट झालेली आहे. नुकताच या ठिकाणी तूट झाली आहे. हे बघू शकतो आपण. या ठिकाणी काही तुटीचे काही लाकडं पडलीत बघा. या ठिकाणी आताच तूट झालेली आहे आणि लाकूड देखील या ठिकाणी पडलेला आहे. बघू शकतो आपण. हा मोठा लाकूड आहे. कसला आहे? विनायक, तू स्थानिक आहे, इकडे ये ना. इकडं माझ्यासोबत आमचा पाणबऱ्याचा रिपोर्टर आहे विनायक. काय सांगशील, हे लाकूड कसलं आहे? हे सागवानचे झाड आहे, सागवानचे लाकडं आहे. बरं बरं. हे कोणी कापलं असेल, काय सांगता येईल तुला? सांगतो नाही ना. बरं, कधीपासून कापलेलं आहे? हे 8-10 दिवस झाले त्याला. बरं बरं. आमचे स्थानिक रिपोर्टर आहे, त्यांना माहिती मिळाली की जंगलामध्ये सागवानी लाकूडची कटिंग झालेली आहे, कत्तल झालेली आहे. आमचा नवापूर एक्सप्रेस न्यूज चॅनलचा एकच हेतू आहे की पर्यावरणाचं रक्षण व्हायला पाहिजे, पर्यावरणाचं संवर्धन व्हायला पाहिजे. या दृष्टीने आम्ही जंगलात जाऊन रिपोर्ट करत आहोत. बघू शकतो तापमानाचा पारा किती वाढला आहे. सर्वीकडे लोकांना उन्हामुळे लाहीलाही झालेली आहे आणि जागतिक स्तरावर देखील पर्यावरणाची मोठी हानी होत आहे. आणि हे कशामुळे होतंय? वृक्ष लागवड करणे खूप गरजेचं आहे. आणि ज्या जंगलामध्ये वृक्षाची लागवड झालेली त्या ठिकाणी वृक्षांची कत्तल होते आहे. इथं सुद्धा बघा, इथं सुद्धा काही लाकडं पडलेली कटिंग करून. आपण बघू शकतो की वन विभागाने याकडे लक्ष देणं गरजेचं आहे की आपण वन विभागाची एकट्याची जबाबदारी नाहीये. नागरिक म्हणून आपण देखील जंगलचं संरक्षण आणि संवर्धन करणं तितकंच महत्त्वाचं आहे. परंतु स्थानिक अधिकारी आहेत, या बीटमध्ये असलेले वन विभागाचे कर्मचारी आहेत, नेमकं काय करता आहेत याबद्दल देखील प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. बऱ्याच ठिकाणी वृक्षाचे इथं खुंट आपल्याला दिसून येत आहेत. वेगवेगळ्या जातीचे खुंट आपल्याला या भागामध्ये आपल्याला दिसून येत आहे. इथं देखील एक खुंट आहे. हा बघा, इथं देखील तूट झालेली आहे. बघू शकता आपण. इथं तूट झालेली आहे, तिकडं तूट झालेली आहे. मोठ्या प्रमाणामध्ये चिंचपाड्याच्या जंगलामध्ये कुऱ्हाड चालत आहे. वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी या कोंडाबारी घाटात चालणारी कुऱ्हाड थांबवण्याची गरज आहे. नाहीतर येत्या काही दिवसात, वर्षात हे जंगल नष्ट होईल. याच्याकडे स्थानिक अधिकारी आणि वरिष्ठ वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी देखील लक्ष देणं गरजेचं आहे. हे सागाचं झाड आहे आणि हे आत्ताच तोडलेलं आहे आणि दांडी इथं लटकवण्यात आलेली आहे. अशा पद्धतीने जर मौल्यवान सागवान झाडाची कत्तल होईल आणि तस्करी केली जात असेल तर वन विभागाने अत्यंत जबाबदारीने आपले कर्तव्य पार पाडून या वन तस्करांना जेरबंद करून त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे. वृक्ष लागवडीसाठी शासन कोट्यावधीचा खर्च करतोय, पण त्याचं संवर्धन आणि जतन हे जंगलात कशा पद्धतीने चालतंय ते आपण याच्यामध्ये ग्राउंड रिपोर्टमध्ये पाहू शकतात. हे सागवानी झाड आहे, त्याच्या बाजूला दुसरं झाड आहे, ते पण तोडलेले 2 खुंट आपल्याला दिसून येत आहेत. आणि मौल्यवान सागवानी झाडाची सर्रास चिंचपाडा वनक्षेत्रामध्ये कत्तल होता. चिंचपाडा वनक्षेत्राच्या जंगलात आलेला आहोत. या जंगलात आल्यानंतर पक्ष्याचा सुमधुर आवाज आणि पूर्ण निसर्गरम्य असं वातावरण आहे. खूप छान जंगल आहे. पण या ठिकाणी दुःखाची बाब ही आहे की या जंगलामध्ये वृक्षाची कत्तल होत आहे. माझ्या समोर जे वृक्ष आहे हे मौल्यवान वृक्ष म्हणून याची गणती होते.
हे सागवाणीचं झाड आहे, सागाचं झाड आहे आणि नुकताच ते आताच तोडलेलं दिसतंय काही दिवसांपूर्वी आणि त्याचा दांडा जो आहे तो खाली पडलेला आहे, खाली पडून आहे तो दांडा. तर अशा पद्धतीने जर या जंगलामध्ये वृक्षाची तोड होत असेल तर हे जंगल सांभाळण्याची जबाबदारी वन विभागाची असते. तर वन विभागाचे कर्मचारी अधिकारी नेमके करतात काय असा एक प्रश्न निर्माण होतोय. यापूर्वी देखील आम्ही नवापूर जंगलाचा रिपोर्ट केला होता, नवापूर वनक्षेत्रात. त्यावेळेस माझ्यासोबत मनोज बोरसे होते. आपण रिपोर्ट करतोय, काय तुम्हाला जाणवतं आहे नेमकं, काय सांगाल तुम्ही या बाबतीत? वृक्षतोड होते, नवापूरच्या जंगलामध्ये खैरची तूट झालेली आहे आणि चिंचपाड्या जंगलामध्ये सागवाणीची तूट झाली आहे. नेमकं काय पाहता, कसं सांगाल, काय सांगाल तुम्ही? निलेश भाऊ, आपलं कारेघाट मधील आपलं जंगल असेल, पश्चिम घाट येथील कारेघाटचं जंगलची तोड असेल, तर कोंडाईबारी येथील या जंगलाची तोड असेल, सागाची तूट असेल, एकंदरीत बघून मनाला इतकं वाईट वाटतंय की ही जी आपल्याला भेटलेली वनसंपदा आहे याची जी सर्रास लूट सुरू आहे, सर्रास जी तोड सुरू आहे, तर स्तरावरील अधिकारी देखील या गोष्टीची गंभीर दखल घेत नाहीये. कारण निसर्ग याचे संवर्धन करण्याची जबाबदारी अधिकाऱ्यांची आहे आणि सर्वसामान्य नागरिकांचीही आहे. परंतु अधिकाऱ्यांच्या समक्ष आज एवढे मोठ्या प्रमाणामध्ये सागवानची कत्तल झालेली आपल्याला इथं स्पष्टपणे दिसत आहे. हे लाकडं जसेच्या तसे पडलेले आहेत, तर साधी एक कारवाई देखील इथं झालेली दिसत नाहीये. तर कुठंतरी ही गंभीर बाब आहे आणि पर्यावरणाच्या दृष्टीने कुठेतरी खेदाची बाब आहे. कुठेतरी अधिकाऱ्यांनी ही गोष्ट लवकरात लवकर यांनी मनावर घेऊन कारवाईचा फास आवळला पाहिजे. बरोबर, अगदी महत्वाचा विषय आहे. पर्यावरणाचा ऱ्हास होत आहे आणि जंगल संवर्धन आणि जतन करण्याची जबाबदारी ही फक्त एकट्या वन विभागाची नाहीये, सर्वांची आहे. नागरिक म्हणून आपण देखील असं करायला नको, जंगलची तूट व्हायला नको. कोणी तोडत असेल तर त्याला थांबवायला हवं आणि जर ऐकत नसेल तर संबंधित वन विभागाला कळवलं गेलं पाहिजे. पण अशी तूट होणं हे पर्यावरणाच्या दृष्टीने खूप हानिकारक आहे. याचे गंभीर परिणाम आपल्याला व आपल्या पिढीला हे भोगावे लागणार आहे. तर असं कोणी तस्कर असतील, ते कुठलेही असतील, तर त्यांना अटकाव करणं हे आपलं काम आहे स्थानिक नागरिक म्हणून. आणि वन विभागाने देखील गांभीर्याने याच्याकडे लक्ष द्यायला पाहिजे. नंदुरबार जिल्ह्यातील जे अधिकारी आहे वन विभागाचे, त्यांनी नवापूर तालुक्यातील चिंचपाडा असो की नवापूर वनक्षेत्र असो, या भागामध्ये जे वृक्षाची तोड झाली आहे या संदर्भात काही ऍक्शन घेत आहे की नाही असाही प्रश्न उपस्थित केला जात आहे. आम्ही वन विभागाच्या संदर्भामध्ये पर्यावरणाच्या दृष्टिकोनाने बातम्या लावतोय, पण अजून उपाययोजना आपल्याला होताना दिसून येत नाहीये. हा एक गंभीर प्रश्न आहे. तर या संदर्भात जिल्हाधिकाऱ्यांनी देखील याची दखल घ्यावी आणि ही वनसंपदा वाचवण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी यांची बैठक बोलवून काहीतरी ऍक्शन मोडवर ऍक्शन प्लॅन तयार केला गेला पाहिजे. नाहीतर असं जंगल तुटेल तर पर्यावरणाचा पूर्ण ऱ्हास होऊन जाईल आणि याचा गंभीर परिणाम मानवजातीला भोगावा लागणार आहे. निलेश पाटील, नवापूर एक्सप्रेस न्यूज, नवापूर.